नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत बोरस्ते. मी राहणार साकोऱ्या गावाचा आहे. माझ्याकडे ही क्रिम्सन व्हरायटी आहे. याला मी सिग्नोवा कंपनीचं अलास्का हे जे प्रोडक्ट आहे हे वापरलेले आहे. सुरुवातीला या प्लॉटवरती थोडंसं पिवळटपणा दिसायचा. मनात शंका याची फेरस डेफिशियन्सी आहे, मॅग्नेशियम आहे किंवा इतर काही डेफिशियन्सी आहे मायक्रोन्यूट्रिएंटची, असं मला शंका सुरुवातीला आली. त्यानुसार मी मायक्रोन्यूट्रिएंटचे स्प्रे पण दिले, बाकीचे ॲप्लिकेशन पण केले, पण पाहिजे तसा काही रिझल्ट मला मिळाला नाही. मग शेवटी हे अलास्का हे जे प्रोडक्ट आहे सिग्नोवा कंपनीचं, हे मी त्याच्यावरती स्प्रे केलं आणि स्प्रे केल्यानंतर एक 2 असे रिझल्ट मला दिसले की पाला जो आहे ग्रीन लीफ एकदम झालेली आहे याची. हिरवेगारपणा पूर्ण या प्लॉटला आलेला आहे. काळोखी संपूर्ण या प्लॉटला आलेली आहे. जो पिवळटपणा जो होता तो गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, क्रिम्सन व्हरायटीमध्ये थोडंसं हाईटला थोडासा प्रॉब्लेम असतो. तर स्प्रे केल्यानंतर ह्या घडाची पोत, लांबी, हाईट ही मनासारखी मिळाली मला. आणि दुसरी गोष्ट, लुसलुशीतपणा, फ्लेक्झिबिलिटी आपण जी म्हणतो, ती फ्लेक्झिबिलिटी या बंचमध्ये मला मिळाली, जेणेकरून आता मला कुठलीही डेफिशियन्सी या प्लॉटमध्ये जाणवत नाही. सध्याच्या मितीला याची साईजसुद्धा चांगली आहे. कोणतेही PGR वापरत तर नाहीच क्रिम्सन प्लॉटला आपण, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्या पद्धतीने याची हाईट, लेंथ, लुसलुशीतपणा आणि याचं ग्रीनरी हे सगळ्या पद्धतीने चांगले रिझल्ट्स मला ह्या सिग्नोवा कंपनीचं हे अलास्का हे जे प्रोडक्ट आहे हे वापरून मला मिळाले. आणि दुसरी गोष्ट, फ्लेमचेही माझे काही प्लॉट आहे. फ्लेमच्या प्लॉटलासुद्धा मी काही वापरलेलं आहे. एकरी 500 मिली, काही ठिकाणी एकरी 750 मिली असं वापरलेलं आहे. त्याचेसुद्धा एकदम चांगले छान असे रिझल्ट मला मिळालेले आहे. साईजमध्येही फरक आहे, पोतीमध्ये फरक आहे आणि ग्रीनरीमध्येही सुद्धा फरक आहे. आणि PTOLमध्ये कुठलीही प्रकारची मला डिफिशियन्सी त्याच्यामध्ये आढळून नाही आलेली. तिसरी गोष्ट म्हणजे हे स्टिफनेस म्हणतो हे गडाचा, हे जास्तीत जास्त आपल्याला सोनाकाच्या प्लॉटमध्ये दिसून येते. तर त्या व्हरायटीवरती मी सुद्धा याचं ॲप्लिकेशन करणार आहे. आता सध्या फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. फ्लावरिंग पास झाल्यानंतर निश्चितपणे त्याच्यावरती मी याचं ॲप्लिकेशन करणार आहे, जेणेकरून जो स्टिफनेस, हार्डनेसपणा आहे बनचा तो नाहीसा होईल आणि फ्लेक्झिबल, लुसलुशीतपणा त्या सोनाकावरती येईल. तर मी आपल्या सर्वांना असं मी आवाहन करतो की हे अलास्का, हे सिग्नोवा अलास्का कंपनीचं हे जेन्युइन प्रोडक्ट आहे आणि आपण सर्वांनी याचं ॲप्लिकेशन स्प्रे करावे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. इतरांच्या कोणाच्या मनात शंका असेल तर 50-50% वरती, 2 एकरचा 4 एकरचा प्लॉट असेल तर निश्चितपणे 50% प्लॉटवरती तुम्ही ॲप्लिकेशन करा. बाकीच्या याच्यावरती करू नका. त्याचं निदर्शन तुम्हाला, त्याचे रिझल्ट तुम्हाला डोळ्यांनी निश्चितपणे दिसतील. एवढी माहिती देऊन मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.